या दोन द्रव्यांविषयी आपल्याला काय करायचं आहे, डिटेल्ड इन्फॉर्मेशन घ्यायची. व्हॉट इज द लेक्चर प्लॅन? लेक्चर प्लॅन इज 1 hour, 2 द्रव्याचे 1 hour, references from these books, illustrated विज्ञान, चौदा देश पाठे नवी विज्ञान पी.व्ही. शर्मा आयको. The lecture outcome is first the lecture contents are detailed information regarding Kanchana and Attalai. What is the detailed information? As per our Navya branches, that is Namarupa Vigyan. In Namarupa Vigyan, what we can learn? Namarupa Vigyan, pharmacognosy, it's morphological structure of that drug, plant. Then गणा, हे सगळी गणांची माहिती आपण बघतो. चरक, शुश्रूषक, वाकड, त्याच्यामध्ये कुठे गण आले, अप्रकाश करायचा कुठला गण सांगितलेला आहे. त्याचबरोबर नामरूप विज्ञानामध्ये आपलं महत्वाचं काय आहे ते आपलं त्याच्यामध्ये काय येतं, तर पर्याय, सिनॉनिम्स अँड मेझोनिम ऑफ दॅट ड्रग. नामरूप विज्ञान हा आयुर्वेदिक पार्ट झाला. आणि ॲलोपॅथी पार्ट आपला मॉडर्न टेक्स्ट कसा झाला, बॉटनिकल, डायरेक्ट मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी म्हणजे त्याचं क्रिया आहे, श्रम आहे, फरक आहे हे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण काय बोलणार आहोत, तर त्याचं रसपंचन, गुणकर्म. गुणकर्म विज्ञानासाठी काय
लक्षुमणा. लक्षुमणा ही दैवी वनस्पती म्हटली जाते. ती अतिशय उपयोगी वनस्पती आहे. आणि ही लक्षुमणा कुठं वापरतात म्हणजे तुम्हाला उदाहरण संदर्भ फ्लॅशकार्ड वाचलाय ना फर्स्ट इयरला. हा कंठकाली म्हटलेला तिला. पुष्कळशा कंठकाली शुद्रकंठका. शुद्रकंठकाचा हाताला कुठले जातात बाबेचा
कोलानेसी फॅमिली. ओळखणार कशी कंठकारी? कंठकारी कशी ओळखणार? आयडेंटिटी मार्क्स. पानांवर काटे असतात आणि फळं आणि फुलं छोटे असतात. फुलं एकतर नील किंवा श्वेत असतात. आणि फळं कशी असतात म्हणून सांगितलं आहे? बेरी वांग्यासारखे. बरोबर. बऱ्यापैकी तुम्हाला कंठकारी हे समजलेलं आहे. तर तुम्ही त्याचं सेल्फ लर्निंग पण घरी करायचं आहे, नोट्स काढून आणायच्या आहेत. ठीक आहे. कांचना आहे बाहोनिया व्हेरिगेटा. साल्पिनिएसी फॅमिलीमध्ये येतं. त्याचे पर्याय गंडारी, सोनपुष्पका, कोविदार, कर्बोदार हे आयुर्वेदिक प्रकार आहेत आणि त्याचे पर्याय पण आहेत. युग्मपत्रक पुढं का म्हटलंय त्यांनी सांगणार आहे तुम्हाला. चरकोक्तगण हा ममलोपग आहे. सुश्रुतोक्त आहे कषाय वर्गामध्ये आणि वाग्भटांनी काही कांचनाराचा उल्लेखच केलेला नाही. नंतर मात्र कल्पांमध्ये कांचनार आलेले आहे वाग्भटांच्या. कांचनाराची मॉर्फॉलॉजी बघितली तर medium size erected deciduous tree available everywhere, having green bark and longitudinal cracks on the bark. It's identity mark. So leaves are unifoliate, bilobe. याला युग्मपत्रक म्हणतो आपण याला सोनं पण म्हणतो. म्हणजे आपटा खरं तर सोनं म्हणून वापरलं जातं, पण त्याच्यामध्ये भेसळ करण्यासाठी हल्ली कांचनाराची पानं दिली जातात. तर ही बायलोब्ड असतात, रॅपिडली सबकोरिशियस असतात आणि डीपली कॉर्डेट असतात. म्हणजे हार्ट शेप. फ्लॉवर्स पर्पल और व्हेरियसली कलर. कारण कांचनाराचे आयुर्वेदोक्त प्रकार सांगतानाच फुलाच्या रंगावरून सांगितलेले आहे, ते बरोबर वापरले. आणि फ्रुट्स म्हणजे लेग्युम असतात, पॉड्स त्या शेंगा आणि त्या हार्ड असतात, लॉंग कर्ड कॉम्प्लेक्स. त्या फोटो दिसत आहे त्या शेंगा. त्याची भाजी पण केली जाते आपल्या भारतात. तर ह्या कांचनाराच्या शेंगा आणि कांचनाराची पानं बघा बायकॉर्डेट आणि डीपली लोब्ड. जसं आपट्याला एवढं डीप लोब नसतं, आपट्याला थोडं कमी लोब असतं. आणि हे 3 प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहे की रक्त, श्वेत आणि पीत. कांचन पानं सगळ्यांची सारखीच असतात. त्याचे गुण बघितले तर लघुवृक्ष हे महत्त्वाचे गुण आहेत. रस कषाय आहे, कटू पण आहे, विपाक कटू आहे आणि वीर्य शीत आहे. आणि असं छान कॉम्बिनेशन आहे की शीतवीर्य कषाय रस आणि कटू विपाक आल्यामुळं याचा प्रभाव गंडमालानाशन असल्यामुळं कफ आणि पित्त या दोन्हीवर ते काम करते आणि काम धातूंवरती रसरक्तावरती काम करत असतानाच मांसधातूचं लेखन करण्याचं प्रभावजन्य कर्म करतं. त्यामुळे सर्वायकल लिम्फॅडेनायटिस या थायरॉइड कॉम्प्लिकेशन जे आपण गंडमाला असं समजतो त्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. त्यामुळे ते हे दिलेले आहेत जाती त्यांचं व्हाईट म्हणजे बाहुनिया व्हेरिगेटा, रेड बाहुनिया पर्पुरा आणि येलो बाहुनिया टोमेंटोसा. आणि आयुर्वेदाने म्हणजे कैयदेव निघंटुनी सांगितलेल्या कांचनार आणि कोविला. तर ही बात मी तुम्हाला सांगितलं जसे आडवे त्याच्यावरती क्षेत्र हे असं लॉन्जिट्युडिनल रेषा येतात आणि ती बार जोडून पडते. तीच आपल्याला त्याच्यातली इन्नर बार्क आपल्याला वापरायची असते. हे त्याचं युजफुल पार्ट आहे. फ्लॉवरसुद्धा वापरले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं केमिकल कॉन्स्टिट्यूशन आहे याच्यामध्ये बीटा सेरोस्टेरॉल, ल्युपिऑल आणि केमोफॉल ही ग्लायकोसाइड्स आहे. आणि तीच आपल्याला खरं तर लेखन कर्म करण्यासाठी आणि वेदना शमनासाठी वापरली जातात. त्याच्यामध्ये कांचनारो हिमोग्राही तुळराहात श्लेष्मपित्तनु कृमी कुष्ठभूत गंडमाला प्रणाम.